नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं या डेटाच्या अनालिसिस व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, 7 तारखेसाठीचा आपण डेटा अनालाइज करतोय. 7 तारखेसाठीचा डेटा जो कसा आलाय तो बघायचा आहे आपल्याला. त्यापूर्वी 6 तारखेचा डेटा कसा होता आणि त्यासाठी आपण काय व्ह्यू दिला होता. तर मित्रांनो, आपण जो व्ह्यू दिला होता तो थोडासा साइडवेज पॉझिटिव्ह दिला होता. पण आज एक्स्ट्रा ऑर्डिनरी परफॉर्मन्स झाला. एकदम 200 पॉईंट मार्केट वरती गेलं आणि क्लोज करण्यात पण यशस्वी झालं. तर मित्रांनो, व्ह्यू इंटॅक्ट होता, पण आपण थोडंसं कॉन्झर्वेटिव्ह होतो आणि मार्केट एकदम छप्पर फाडके दिलं. ठीक आहे. तर उद्यासाठीचा व्ह्यू कसा आहे, तर मित्रांनो मोर ऑर लेस साइडवेज टू पॉझिटिव्हच आहे. बऱ्यापैकी ज्या पोझिशन्स ऍड झाल्यात त्या पुट साईडला ऍड झालेल्या आहेत, FIs कडून आणि प्रो प्लेअर कडून सुद्धा. तर तुम्ही बघू शकत असाल तर दोन्ही प्रो प्लेअर आहेत, तो थोडासा शातीर पद्धतीचं काम त्या ठिकाणी बघायला मिळालेलं आहे. ठीक आहे. तर कॉल आणि जे पुट आहे त्याची संख्या ऑलमोस्ट सेम सेम आहे, म्हणजे कॉलची संख्या आणि कॉल शॉर्टची संख्या ऑलमोस्ट सेम आहे. तसंच पुट लॉंग आणि पुट शॉर्ट हे पण ऑलमोस्ट सेम सेमच त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतात. ठीक आहे. तर अशा पद्धतीचा हा डेटा आहे. त्याच्यानंतरून FIचं काम बघाल तुम्ही, तर पुट शॉर्ट जे आहेत ते बऱ्यापैकी त्यांच्या ऍडिशन्स त्या ठिकाणी झालेले आहेत कम्पेअर टू कॉल लॉंग्स. आता हे जे पुट लॉंग घेऊन चाललेत ना, हे कदाचित पुढच्या एक्सपायरीचे असू शकतील. ठीक आहे. आता इथं पुट काही लॉंग्स आहेत जे कम्पॅरेटिव्हली फार जास्त आहेत. ओके. अशा हिशोबाने जे ओव्हरऑल डायरेक्शन आहे FIची ती अजून पण काही पूर्णपणे पॉझिटिव्ह झालेली नाहीये. म्हणजे जरी आपल्याला मार्केट वरती जाताना दिसतंय, तरी पण मार्केट ऍक्च्युअल वालं पॉझिटिव्ह मीन्स एकदम पॉझिटिव्ह ट्रेंड ज्याला आपण म्हणतो, ती अजून स्टार्ट झालेली नाहीये मित्रांनो. तर उद्यासाठीची जी एक्सपायरी आहे त्यासाठी तुम्हाला घ्यायचा आहे व्ह्यू साइडवेज टू पॉझिटिव्ह. ओके. तर त्या अँगलने विचार करा. निगेटिव्ह ट्रेड थोडेसे अवॉइड करा किंवा काही डिप्सला ऍड करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी तुम्ही करू शकता. आता लेटेस्ट SGX निफ्टी वगैरे बघाल तर -6 पॉईंट आहे. मी हालाकी हे 2 पॉईंट मायनस आहे. हे तुम्हाला ट्रॅक करण्याचा सल्ला नाही देत, पण एक जस्ट सेंटिमेंट आपल्याला त्या ठिकाणी हे करतात. जे पण होतं ते रिअल टाइम होतं आणि रिअल टाइम डेटा कसा अनालाइज करायचा हे आपल्या फॉलोअर्सला, आपल्या ज्यांनी स्टुडंट्स आहे त्यांना त्या ठिकाणी त्याची कल्पना आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये थांबूया. आय होप या व्हिडिओचा तुम्हाला फायदा होत असेल, आणि फायदा जर होत असेल तर नक्की शेअर करा. मी असेच काही एज्युकेशनल कंटेंट त्या ठिकाणी, काही लाईफच्या फॅक्ट्स तुम्हाला त्या ठिकाणी देण्याचा प्रयत्न करत असतो. तर थांबूया आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो. थँक्यू.